10 वर्षाच्या सिद्धीचा अतुलनीय पराक्रम, एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करत फडकविला तिरंगा ध्वज। बुलढाणा तालुक्यातील साखळी बुजुर्ग येथील 10 वर्षीय सिद्धी सोनोने या अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने एव्हरेस्ट बेस कॅम्प अवघ्या 11 दिवसांमध्ये सर केला आहे। सिद्धी वयाच्या 5 वर्षापासूनच रनिंग, मॅरेथॉन, कळसुबाई शिखर, केदारकंठा, कोकणकडा, रॅपलिंग यासह विविध शिखर सर केले आहेत। त्यासाठी तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद देखील झाली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या सिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी सिद्धीने केली आहे। त्यामुळे तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर होत आहे। आई सोडून गेली आणि घराची परिस्थिती जेमतेम असताना तो आधार उरला फक्त वडिलांचाच। वडिलांनी मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या अगोदरच्या कामगिरीला लोकांनी पाहून तिला विविध सामाजिक संस्था, व्यक्तींनी आर्थिक पाठबळ देऊन तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे। भविष्यात देशाचे नाव उंचवण्याचे काम करणार असल्याचे तिने सांगितले। नमस्कार, मी सिद्धी विठ्ठल सोनोने, राहणार साखळी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र। मला लहानपणापासून साहसांची आवड होती। मी आजपर्यंत 25 मॅरेथॉन व 2 राज्यस्तरीयमध्ये सहभाग घेतला आहे। मी सर्वात अगोदर कळसुबाई शिखर पार केले, त्यानंतर हिमालयातील केदारकंठा पार केले, त्यानंतर कोकणकडा रॅपलिंग केले, त्यानंतर शीतकडा रॅपलिंग केले। कोकणकड्यामुळे माझे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड झाले आणि आता मी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आहे। आज मला खूप आनंद, अभिमान वाटत आहे। माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची 5364 मीटर उंचीचा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मी पूर्ण केला आहे। आमच्या घरात फक्त मी आणि माझे बाबाच आहोत। माझे बाबा हेच माझे आई, वडील, मित्र, मैत्रिणी आहे। मला लहानपणापासून घरातले सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला पडतात। मी रोज सकाळी 5 वाजता उठते, 3 किलोमीटर धावते, अभ्यास करते, सराव करते, स्वयंपाक करते, स्विमिंग करते। यामुळे मला हे यश मिळाले। या प्रवासात मला सर्वात जास्त माझ्या वडिलांचा मला मोठा आधार होता। त्यांनी मला प्रत्येक पावलावर साथ दिली, प्रोत्साहन दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला। या प्रवासात मला थकवा आला, पण मी छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवले आणि हार मानली नाही। एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर मला खूप आनंद, अभिमान वाटला। तिथे भारताचा तिरंगा फडकवला आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा फडकवत असताना मी माझ्या देशाचे राष्ट्रगीत गायले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना दिली। माझ्या सर्व शिक्षकाचे तसेच माझ्या गावातील, महाराष्ट्रातील अनेकांच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळाले। ज्यांनी मला आर्थिक मदत केली आहे, प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। बेस कॅम्प वर चढण्यासाठी त्याच्या अगोदर काय तयारी केली होती? आम्ही कशी तयारी केली? 4 वर्ष तयारी केली होती। रोज सकाळी 5 वाजता उठायचं, त्यानंतर 3 किलोमीटर रनिंग मारायची, स्विमिंग करायची, धावायचे, अभ्यास करायचे, सराव करायचे। यामुळे मला हे यश मिळाले। या प्रवासात 360 एक्सप्लोअर संस्थापक आनंद बनसोडे सर यांनी मला चांगले मार्गदर्शन केले, त्यांचे मी मनापासून आभार मानते। आता मला आफ्रिका खंडातील किलिमांजारो सर करणे आहे। आपण सर्वांनी आर्थिक मदत करावा व सहकार्य करावा ही नम्र विनंती। प्रत्येक ठिकाणी मला माझ्या देशाचा आणि माझ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा फडकवणे आहे आणि मला माझ्या देशाचे, महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव मोठे करणे आहे। शेवटी एवढंच म्हणेल की लेख वाचवा, लेख शिकवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।